राजकीय उलथापालट सुरू आहे, त्याचबरोबर कशी चलबिचल सुरू आहे हे पाहिलं. पण ही उलथापालट आणि चलबिचल केवळ महाविकास आघाडीतच सुरू आहे असं नाहीये. काही वादळं सत्ताधारी महायुतीतही सध्या घोंगावताना दिसतायत आणि तेही प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जशी स्वबळाची भाषा जोर धरू लागलेली आहे, तसतसे अंतर्गत मतभेद सुद्धा समोर यायला लागलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यापासून सुरू झालेलं हे लोण थेट भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यापर्यंत येऊन पोहोचले. भाजपचे नेते गणेश नाईकांनी शिवसेनेच्या ठाण्यामध्ये वारंवार जनता दरबार घेऊन चावी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर आता पुण्यामध्ये शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी गुंड निलेश गायवळ कनेक्शनवरनं भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटलांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये दंगा नको अशी समज दिल्यानंतरही धंगेकरांनी आज भाजप नेत्यांवरती टीकेची झोड उठवली. जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज नामुष्की पोलिसांवर ओढले गेले. ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा. साधक माझा प्रश्न होता. आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण? तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात, आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि ह्यांना आपण प्रश्न विचार. आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीवाला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे. ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता. मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो. तर चंद्रकांतदादा पाटलांनी खुलासा करावा असं म्हटलेलं आहे आणि थोडक्यात कुख्यात गुंड निलेश गायवळ याचे भाजप नेते चंद्रकांत पाटलांशी लागेबांधे असल्याचं वक्तव्य शिंदेंच्या रवींद्र धंगेकरांनी केलंय. यावरून आता भाजपनेही धंगेकरांवरती पलटवार केलाय. धंगेकरांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देताना फडणवीस गुंडगिरी संपवतील असं म्हटलंय. गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊमध्ये आहे. रवींद्र धंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती. पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतून चौकटीतच काम करायला लागलं. रवींद्र धंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती. पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतून चौकटीतच काम करायला लागलं. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीमध्येच असा पंगा सुरू आहे. पण शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मात्र प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली आहे. पाहूयात. दाबण्याचा काय प्रश्न येतो? दाबण्याचा काही प्रश्न येत नाही. मुद्दा असा आहे की रवींद्र धंगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल, परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली.